तर आत्ता जस्ट दर्शन झालं आहे. 10 रुपये पर लिटर पेट्रोल आहे. पेर वगैरे एकदम गोड आहे. आणि तर आज आपण आता गोवा सोडतोय आणि आपलं प्लॅन आहे कोल्हापूरला जायला. कोल्हापूरच्या देवीला तिथे दर्शन घ्यायचं आणि तिथून पण डायरेक्ट पुणे. तुम्हाला रूट वगैरे दाखवतो. सो लेट्स चेक आउट नाव. की काढून घेतो मी. तर आता आपण ऑलमोस्ट महाराष्ट्र बॉर्डरच्या अलीकडे आहे. तर म्हणलं एकदा पेट्रोल फुल करून घ्यावा, कारण की 97 रुपये पर लिटर पेट्रोल आहे. बघू शकता. सो आता एकदा आपण फुल करून घेतली टाकी की मग परत टेन्शन नाही. नॉनस्टॉप डायरेक्ट कोल्हापूर आणि तिथून डायरेक्ट आपण पुणे. बघूयात किती बसते ते. मला वगैरे 11 लिटर बसते. 1 मिनटं. हां, पूर्ण करा ना. 150. यस, ये और हो जाएगा क्या? ऑलमोस्ट 13 लिटर आपल्या याच्यात बसलेलं आहे. बघूयात. तर अजून आमचं कोल्हापूर 100 किलोमीटर बाकी आहे अजून. आधी एक स्टॉप घेतला, म्हणलं थोडंसं पेरू वगैरे खाऊयात. सो इथं आहे अवेलेबल पेरू. बघूया, थोडंसं पाय पण आपण हे करून घेऊ. पेरू दाखवतो तुम्हाला. पेरू वगैरे खाऊ आम्ही आणि मग निघूयात कोल्हापूरला. आपल्याला कोल्हापूरला जाऊन ते दर्शन वगैरे करायचं आहे आणि मग तिथनं डायरेक्ट नॉनस्टॉप पुणे. आणि लंच पण बाकी आहे आमचं अजून. लंच पण आपण तिकडेच करणार आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरचं दर्शन झालं, देवीचं दर्शन झालं, मग लंच करू विचारतात मी. आम्ही राहिलो. बेर वगैरे एकदम गोड आहे आणि 1 किलो घरी पण घेतले पार्सल आम्ही, कारण की छान वाटले आम्हाला टेस्ट. तर आत्ताच आपण पोचलो आहोत कोल्हापूरमध्ये. इथे महालक्ष्मी टेम्पलला एंट्री केली. आत्ता आपण गाडी इकडं पार्किंग वगैरे केली. इथं 4 व्हीलरसाठी 25 रुपये आणि 2 व्हीलरसाठी किती? 5 रुपये की 10 रुपये असं आहे. पार्किंग झाली आता. इथून ऑलमोस्ट 500 मीटरवरती आहे मंदिर. आता जाऊयात, दर्शन वगैरे करूया. आणि अजून आमचं लंच पण बाकी. ते पण लंचचं टायमिंग गेलं ना, आता पण करूया. तर दर्शनाला किती वेळ लागतो आणि आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही ते पण माहीत नाही. जसे स्टॉल्स वगैरे कोल्हापुरी चप्पल्स, तर त्याच्यातून खऱ्या आहे का नाही ते नाही सांगता येणार आपल्याला, बट आहे. सो आता आपण याला पोचतोच आहे एंट्रीला पोचलो आहे. इकडं वगैरे पार्किंग वगैरे नाही करू शकत. एंट्री करतो आपण. 50ला 3 गजरे इथं असं ते म्हणते. मस्त आहे. आता आपण चाललो मध्ये. इकडं टी व्ही वगैरे पण केलं. इकडे टी व्हीसाठी ते घ्यायचं असेल ते पण आहे.
मंदिर कुठे आहे? मध्ये तर भरपूर सारे दुकान आहे. कोल्हापुरी चप्पल मॉल सगळं आहे. हे अरे ते मंदिर आतमध्ये पण पार्किंग आहे, पण कोणी पार्किंग केले काय माहीत नाही. बहुतेक काही VIP वगैरे पार्किंग असेल. इकडे नाश्त्यासाठी अवेलेबल आहे. आप्पे वगैरे दिसते मला. एवढं प्रसाद वगैरे असं सगळे. गर्दी पण आज आहे असं वाटतंय. जर आम्हाला जास्त टाईम लागणार असेल तर आम्ही बहुतेक मुखदर्शनच घेऊन जायच्या प्लॅनमध्ये. कारण की अजून आपल्याला 250 किलोमीटर जवळपास जायचं आहे. 25 मिनिटं लागतात चप्पल ठेवायचं. गर्दी नाही का? तर आता दर्शनच करायचं ठरवलं आहे आम्ही. आणि आता मी जातो आहे मध्ये. ओटीचं सामान वगैरे ओटीचं सामान वगैरे घेतलं आहे आणि आता जाऊयात मध्ये. बहुतेक ते काका म्हणले की 30 ते 40 मिनटं लागू शकते. तर आता लागलो आहे रांगेमध्ये. दिसती भरपूर. बघूयात किती वेळ लागतो. तर आत्ता जस्ट दर्शन झालं आहे. अराऊंड 1 तासाच्या वरती लागला आम्हाला दर्शनाला. झालं वगैरे दर्शन वगैरे मस्त. जास्त काही गर्दी नव्हती. आता लंच वगैरे करू आणि उद्या काहीतरी काम चालू. हां इथं घ्या ते. इथं काहीतरी काम वगैरे चालू. इथं पण काढता येईल ना. तर इथून एक द्वार आहे. आय गेस 4 दरवाजे एंट्री करायला हे मंदिर. आपण एंट्री करताना पूर्व दिशेने केली होती. इथनं एक आहे अशी लाईन आहे. इकडनं येऊन मग इकडनं आतमध्ये जाते. तर आपलं दर्शन झालं आहे. आता आपण पार्किंगमध्ये पोचलो आहे. आता गाडी काढून डायरेक्ट निघायचं आहे. लंच वगैरेचा प्लॅन थोडा हे झाला. अजून काय एवढी भूक नव्हती. मध्ये आम्ही पेरू वगैरे खाल्लं होतं त्यामुळे. आता प्रसाद वगैरे सगळं घेऊन निघालो आहे मी. आता पार्किंगमध्ये येतो. पार्किंगमध्ये चाललो आहे. पण पार्किंगमध्येच आहे ॲक्च्युली. तर गाडी वगैरे घेतो. ओके सो मित्रांनो, आत्ताशी आपण जस्ट आपल्या सोसायटीमध्ये पोचले. गाडी पार्क करून झाली आणि आत्ताचा टाईम झाला आहे तो 11:40 या ठिकाणी. ऑलमोस्ट टोटल आपलं किलोमीटर झालं 1135 किलोमीटर टोटल कंप्लीट केलं आहे आपण. आणि 4 दिवसाची गोवाची ट्रिप पण कंप्लीट झाली. सो तुम्ही इथपर्यंत व्लॉग वगैरे बघितला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबून द्या. कारण की पुढची व्हिडिओ आल्यावरती तुम्हाला लगेच नोटिफिकेशन वगैरे भेटेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज अँड येस गुड बाय.